बाजीरावला सरळ ढगामध्ये पाठवू काय? आदला बदलीच्या वेळीच नरसिंहरावला उडवू. तुझा काका आहे होय त्यो? काका म्हणून मला मामा बनवते काय? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्मलीये मी. नाहीतर गाफील राहशील आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेशील. वामन दादा. काय ग सुमित्रा? अगं आत ये, अशी दारात काय उभी आहेस? आत ये. आणि हे काय? रडायला काय झालं? वामन दादा, अहिल्या ताई जे सांगतात ते खरंय. अहिल्या आता काय म्हणाली ती? सुगंधाच्या काकांबद्दल. मग आता माझं काय होणार? म्हणजे मला घराबाहेर जावं लागणार. काय बोलतीस तू सुमित्रा? अगं तू कशाला घराच्या बाहेर जाशील? परशूची लग्नाची बायको आहेस तू. पण मग सुगंधाचं काय? ती आणि तिचे काका तिच्याच बाजूने भांडणार ना. सुगंधाचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या प्रकरणाचा तुझ्यावर काहीही परिणाम आम्ही होऊ देणार नाही. हां, या घरातलं तुझं जे स्थान आहे तेच राहील. वामन दादा, मला खूप भीती वाटते. यांनी जर मला टाकलं आणि तिच्याशी लग्न केलं तर मी काय करू? वामन दादा, कुठे जाऊ मी? या घराशिवाय आणि तुम्हा लोकांशिवाय माझं दुसरं कोणी नाहीये हो. अगं असं काय करतेस सुमित्रा? परशू लाख दुसरं लग्न करेल, आम्ही करू दिलं पाहिजे ना. हां, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आहे ना? झालं तर अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, तू या घरची सून आहेस. या घरातनं तुला कोणीही बाहेर काढणार नाही, काढूच शकत नाही. आता रडू नकोस. डोळे पुस पाहू. माझं काही खरं नाही, कारण मी कालीला इथे सगळेजण तुमच्या येण्याची खूप वाट पाहत आहे. आणि फक्त बाकीचेच नाही, आणि आणखीन कोणीतरी सुद्धा. एक नवीन पाहुणा, आपलं होणारं बाळ. हा काली ग्रुप लीडर म्हणून कसा आहे? कारण सतत तो तुम्हा सगळ्यांपासून काहीतरी लपवत असतो असं मला वाटतं. तू उगाच माझ्या डोक्यात काहीतरी भरू नकोस. म्हणजे मी जे विचारलं ते तुझ्या डोक्यात आधीपासूनच घोळतंय. तर तुला काय म्हणायचंय? जर तो सारखा सारखा बाहेर जात असेल तर तो नक्की कुठे जातो हे तुझ्यासारख्या विश्वासू सहकार्याला तरी माहीत हवंच. जानकी, अगं किती वेळ? फोनही उचलत नाहीयेस तू. काही बोलला का तो? का आजही कुलूपच लावून बसला होता तोंडाला? आज बरंच बोलले ते. पण काही मार्ग सांगितलाय का? मार्ग निघेल का नाही मला माहिती नाही, पण माझं म्हणणं त्यांच्यापर्यंत नक्की पोचलंय आत्याबाई. पाषाण हृदयी माणसं असतात ही जानकी. असं जर म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचत असतं ना तर इतकी माणसं मारलीच नसती त्यांनी. वामन दादा, त्यांनी आधी काय केलंय मला नाही माहित, पण माझं कुंकू हाच माणूस परत मिळवून देणार एवढं नक्की. तुझ्या हे बोलण्यानेच केवढा धीर येतो ग जानकी. आत्याबाई, फक्त मनाला धीर मिळावा म्हणून नाही करते हे मी यांना परत मिळवणारच.
त्याच्या आधी घरातल्या काही गोष्टी सुद्धा आपल्याला मार्गी लावल्या पाहिजेत. सुगंधा आणि त्याच्या काकांबद्दल काही विचार केलाय तुम्ही? नाही, अजून काहीही उपाय सुचलेला नाही. उपाय आहे. एकच उपाय आहे, वाकनीस. वाकनीसांच्या शिवाय हा प्रश्न कोणी नाही सोडवू शकणार. वाकणीसांच्या पद्धतीने म्हणजे आत्या? जानकी, अगं वाकनीस तुझ्याबरोबर होते ना, मग गेले कुठे? ते एक काम करून येतो म्हणाले, इतक्यात येतच असतील. हे बा आत्या, पण तू काळजी नको करू स्वामन. जानकी, वाकनीस आले की सांग मला. वहिनी साहेब, बरं झालं वाकनेस काका तुम्ही आलात. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तुम्हाला महत्वाचं काय बोलायचं आहे मला माहिती आहे. मी आत्ताच आत्याबाईंशी बोलून आलोय. वाकनेस काका, आता तुम्हीच सांगा काय करायचंय ते. जे काही घडलं त्याच्यामध्ये आपण सुगंधाच्याच बाजूने आहोत, पण तिचा काका, हे काय प्रकरण आहे? प्रकरण काहीही असलं तरी ते निकालात काढणं ही जबाबदारी माझी. वाकनेस काका, तसं झालं तर खूप बरं होईल. आपल्याला कोणावर अन्याय करायचा. अन्याय झाला तरी चालेल. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच बोललं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा हे शोधून काढलं पाहिजे की हा काका कुठून आला. ते जे काही असेल ना ते संपवून टाका एकदाचं. म्हणजे चांगल्याच मार्गाने. आपल्या पाठीमागे व्याप काही कमी नाहीये. ज्या क्षणी हे प्रकरण माझ्या कानी पडलं त्या क्षणी ते संपलंय असं समजा. यापुढे जे काय होईल त्याची जबाबदारी माझी. आमच्या डोक्यावरचा भार कमी होईल. खरं तर हे सगळं प्रकरण माझ्या खूपच उशिरा कानी पडले. तर एव्हाना तो काका गावी शेती करायला गेला असता. म्हणजे आता आम्हाला कोणाला काळजी करण्याचं कारण नाही तर? नक्कीच. अरे हो, मी महत्वाचा निरोप द्यायला आलो होतो. आत्ताच मला जेलमधल्या एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. शिवाप्पाने तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मे आय कम इन? नका येऊ, जा. असं कसं बाई बोलताय वहिनी तुम्ही? यावं लागणार आता मला. दादाचं काय खरं नाही. इथंही परत येतोय की नाही कोणास ठाऊक. तुमची काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे की नाही? तुम्ही यांची काळजी करण्याचं काहीही कारण नाही. यांची काळजी घ्यायला घरात भरपूर माणसं आहेत. तुम्ही उगीच तुमच्या खांद्यावर ओझं घेऊ नका. आणि तसंही हे ओझं तुम्हाला पेलणार नाहीच आहे. कारण हे पेलायला ताकद नाही, डोकं लागतं. अहो, तुम्हाला सांगतो वहिनी, मी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असताना तर दादा आत्ता घरामध्ये असता. अमृताच्या वेळेला कसं सोडवून आणलं तिला. कसं आहे, तुमचं डोकं जरा कमी पडते हो, म्हणून दादा अजून अडकलेला आहे. मग जा ना जंगलामध्ये आणि सोडवून आणा यांना. तुम्हाला कोणी अडवलंय का? नाही, गेलो असतो, जायला काही नाही. पण मी तिकडे गेलो तर इकडे तुमची काळजी कोण घेणार? पोटुशी आहेत तुम्ही आता. अशा वक्ताला लई काळजी घ्यावी लागते माणसाची. 24 तास मी तुमची काळजी घेणार. माझी काळजी सुद्धा तुम्ही नका करूत. त्यासाठी सुद्धा घरातली माणसं आहेत. तुम्ही फक्त स्वतःची काळजी करा आणि इकडून निघा. ती कसली डोंबलाची माणसं? ती आत्याबाई झाली म्हातारी, तिचं तिला होईना. आणि सुमी ती वेडी फिरते आपली बेड्यासारखी. अमृताची अवस्था तुमच्यासारखी. मग काळजी घ्यायला आहे कोण माझ्याशिवाय? अरे अमृतावर ना आठवलं म्हणजे बघा, एक प्रश्न विचारू काय? नका विचारूत, जा. असं काय करते? ठीक आहे,
परवानगी न घेताच विचारतो. म्हणजे बघा तुमच्या पोटामध्ये जे बाळ आहे की नाही ते दादाचंच आहे. नाही मध्यंतरीच्या काळात तुमचं आणि त्या आर्यनचं. परशू दादा, जर माझ्या बाळाबद्दल एक शब्द जरी वाकडा बोललात ना, इथेच जीव घेईन तुमचा. निघा. जातो जातो. असं चिडू नका, रागावू नका. या अवस्थेमध्ये चिडणं रागावणं बाळासाठी बरं नाही. जातो जातो. किल्लेदार, ओ किल्लेदार, ओ झाले 24 तास झाले. माझ्या पोरीच्या लग्नाची तयारी सुरू केली का नाही अजून? आईला गेले कुठे सगळे? हा, कुठं लपून बिपून बसले ते? इकडं इकडं जा, बोलून आणा घरच्यांना. आता बोलवताय का? तुमचं बोलणं चाललं होतं म्हणून थांबलो. झालं बोलून? तू कोण रे बाबा? हे बघ मला घरच्यांशी बोलायचंय. बोलव त्यांना. वाजाजीराव आलेत म्हणावं. मी या घरच्यांपैकीच एक आहे. पद्माकर वाकनीस माझं नाव. नरसिंह किल्लेदार साहेबांचा PA. बसणार? ठीक आहे, उभ्यानंच बोलूया. काय प्रॉब्लेम आहे? मला असं कळालं गेले 2 दिवस झाले तुम्ही या घरामध्ये येऊन आरडाओरडा करताय. हे बघा असाल तुम्ही साहेबांचे PA आणि प्रश्न आरडाओरडाचा असेल ना, तर माझ्या पोरीच्या आबरूचा सवाल आहे. तिच्या आयुष्याची माती केली परशू साहेबांनी. कोणता माप गप असेल सांगा ना मला. ठीक आहे, जे झालंय ते आपण बोलूया, मग ठरवू काय करायचं ते. उगाच आरडाओरडा कशाला करताय? काय करायचं ते ठरवूया म्हणजे? नाही नाही, माझ्या पोरीचं लगीन लावून द्या परशू शेठ बरोबर. त्याशिवाय गप नाही बसणार मी. हा, टाळी एका हाताने वाजत नसते बाजाजीराव, कळलं ना? म्हणजे म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? जे काही झालंय जे काय झालंय ते झालंय. आम्ही सगळं व्यवस्थित करू सुगंधाचं. तिला अशी वाऱ्यावर सोडणार नाही. नाही, हे मला मान्य नाही. तिचं लगीन लावून. बाजाजीराव, शांतपणे सांगतोय, ऐका. का उगाच स्वतःचं घोडं पुढं दामटवताय? तिला सावरण्यासाठी आम्ही मदत करू, तुम्ही काळजी करू नका. आल्या पावली गावी निघून जा. अहो पण तुम्हाला बऱ्या भाषेत सांगितलेलं कळत नाही? वेगळी भाषा वापरू? तुम्ही काय धमकी देताय होय? धमकी? धमकी कसली देणार? आपण कोणाच्या घरामध्ये उभं राहून हे सगळं बोलतोय हे कळतंय का तुम्हाला? या क्षणी जर या घरातनं तुम्ही बाहेर नाही पडला तर कोणालाही कळणार नाही तुम्ही कुठे गेला आणि कसे गेला. या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागणार नाही. तेव्हा मी सांगतोय ते ऐका आणि तसंच वागा. म्हणजे काय करू मी? आता कसं कानाला ऐकायला बरं वाटतं. ऐका.
आत्याजी, जानकी दिसली नाही सकाळपासून. ती शिवाप्पाला भेटायला गेली आहे ना. आज आपणून बोलवलंय त्याने तिला. जानकी पहिल्यांदा जेव्हा या घरात आली तेव्हा वाटलं तरी होतं का ग, परकर पुलका घालणारी, 2 वेण्या बांधणारी ती मुलगी ह्या घरात आईची जागा घेईल म्हणून? कोणाचं नशीब कुठे घेऊन जाईल का हे सांगता येत नाही का. नशीब तर आहेच ग, पण कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं ना ठरवून घडवून आणतंय कोणीतरी. म्हणजे म्हणजे बघ ना आत्याजी, अगं बाबांचं वय काय, जानकीचं वय काय, दोघांची आर्थिक सामाजिक परिस्थिती इतकी वेगवेगळी आहे, तरी सुद्धा आज हे सगळं असं आहे. परमेश्वरानेच घडवून आणलंय हे सगळं. एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा एकटीच लढते बिचारी, आणि ते सुद्धा तिची अशी अवस्था असताना. आत्याजी, मला खरंच जानकीचा अभिमान वाटायला लागलाय ग आता. अभिमान वाटावा अशीच वागतीये ती, पण मला तुझा सुद्धा खूप खूप अभिमान वाटतो. माझा? मी काय केलंय? बघ ना, जानकीच्या आधी तुझं बाळणपण होणार आहे, पण तुझे लाड तर राहिले बाजूलाच. सारखी आपली काळजी आणि नुसती काळजी. पण तरी बाळा तुझी काही तक्रार म्हणून नाही ग. आत्याजी, अगं सध्या आपण सगळेच इतक्या टोकाच्या परिस्थितीतून चाललोय ना की तक्रार करायला वेळच नाहीये माझ्याकडे. पण होईल सगळं नीट, माझी खात्री आहे. जानकी करेल बघ सगळं. जी कपाळाभर चिमूटभर कुंकू प्रामाणिकपणे लावते ना, तिचा संसार सुखाचा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मग माझं काय चुकलं ग आत्याजी? आर्यन का मला एकटीला सोडून गेला? नशिबाचे भोग आहेत का? ते चुकलेत का कोणाला बाळा? तुला आश्चर्य नाही वाटलं मी तुला परत इथे बोलवून घेतल्याचं? नाही, कारण माझी खात्री होती आज ना उद्या तुम्ही माझ्याशी बोलणारच म्हणून. तुला काय वाटतं मी काय निर्णय घेतला असेल तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत?